अजित पवारांची राष्ट्रवादी दिल्ली विधानसभेच्या मैदानात 11 उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर। बीडच्या मोर्चात धनंजय मुंडेंवर नेत्यांचा निशाणा। सर्वपक्षीय नेत्यांनी मागितला धनंजय मुंडेंचा राजीनामा। मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला अशी मागणी। वाल्मिक कराड हा बीडचा वाल्या, तर बीडच्या पालकमंत्र्यामुळे सत्यानाश झाला। हे सगळं सुरू असताना ते मंत्रिमंडळात, आव्हाडांची धनंजय मुंडेंवर टीका। भर पत्रकार परिषदेत प्राजक्ताला अश्रू अनावर, धसांनी माफी मागण्याची केली मागणी। महिला आयोगाकडेही केली तक्रार। प्राजक्ता माळीची माफी मागण्यास सुरेश धस यांचा नकार। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न, सुरेश धस यांचा आरोप। बीडच्या मोर्चासाठी दलित आणि मुस्लिमांना गोळा करा, पैशांची काळजी करू नका। जितेंद्र आव्हाडांचं कथित चॅट रुपाली ठोंबरेंनी केलं व्हायरल। व्हॉट्सअॅप चॅट आपलं नसल्याचा आव्हाडांचा दावा। संभाजीराजेंचं अजित पवारांना चॅलेंज, धमक असेल तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून दाखवा। नवी मुंबई विमानतळावर उतरणार इंडिगोचं पहिलं विमान। प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानातून सुरक्षा प्राधिकरणाचे अधिकारी करणार तपासणी। आणि खराब हवामानामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला। शहरातील हवेचा निर्देशांक 159 वर, अति खराब श्रेणीमध्ये हवेची गणना। आणि दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान क्रॅश। धावपट्टीवरून टेक ऑफ करताच विमान कोसळलं। दुर्घटनेत 23 प्रवाशांचा मृत्यू। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोर्चे बांधणी सुरू केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बेलाड पियर येथील प्रदेश कार्यालयामध्ये पालिका निवडणुकीसंदर्भात बैठक झाली। राज्यातील सरपंचांना कलम 353 अंतर्गत संरक्षण द्यावं अशी मागणी ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ धामणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येते आणि या पार्श्वभूमीवर रस्ते, जल, हवाई मार्गांचं बळकटीकरण करण्यात येत आहे। राज्याचा प्रत्येक भाग विमानानं जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांच्या विस्तारीकरण कामाला गती देण्यात यावी। या कामांना केंद्र सरकारबरोबरच राज्य शासनाकडून भरीव स्वरूपाचं सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। जीएमआरटीमुळे आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील युवकांच्या रोजगाराच्या संधी कमी झाल्या असून पुणे नाशिक रेल्वे मार्गाबाबत तरी जीएमआरटीनं आडमुठी भूमिका घेऊ नये असं मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं। सातारा जिल्ह्याला 3 पालकमंत्री पद मिळणार असल्याचंही दिसतंय। पश्चिम महाराष्ट्रावर सातारा जिल्ह्यातील मंत्र्यांचा दबदबा राहणार असल्याची चर्चा आहे। सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री साताऱ्यातील 3 मंत्र्यांना मिळण्याची शक्यता आहे। करूळ घाट 15 जानेवारीपर्यंत एकेरी वाहतुकीस खुला होण्याचे संकेत मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिलेत। मंत्री नितेश राणे यांनी करूळ घाटाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली। दिल्लीमध्ये राष्ट्रवादी 11 जागा लढणार आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे। एकनाथ शिंदे यांनी राजगुरुनगर येथील 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्याकांडातील पीडित कुटुंबाला रोख स्वरूपात 5 लाख रुपयांची वैयक्तिक आर्थिक मदत केली आहे। शिवाजीराव आढळराव पाटलांच्या माध्यमातून शिंदे यांनी ही मदत केली। सिडकोच्या लॉटरीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय। उद्या 26,000 घरांच्या किमती कळणार आहेत आणि जवळपास 1,20,000 नागरिकांनी ऑनलाईन फॉर्म भरले। यूपीआय युजर्ससाठी मोठी अपडेट समोर येते। 1 जानेवारीपासून ट्रान्सफर लिमिट बदलणार आहे। आता यूपीआयचा वापर करून आपण एका वेळी 10,000पर्यंत पेमेंट करू शकतो। मालमत्ता कर भरण्यासाठी बीएमसीने 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे आणि या कालावधीमध्ये थकबाकीदारांना मालमत्ता कर भरावा लागणार आहे। अन्यथा 1 जानेवारीपासून दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे।
दिल्लीमध्ये राष्ट्रवादी 11 जागा लढणार आहे आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे। राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येते आणि या पार्श्वभूमीवर रस्ते, जल आणि हवाई मार्गांचं बळकटीकरण करण्यात येतंय। राज्याचा प्रत्येक भाग विमानानं जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांच्या विस्तारीकरण कामाला गती देण्यात यावी। या कामांना केंद्र सरकारबरोबरच राज्य शासनाकडून भरीव स्वरूपाचं सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। मुंबईतील हवा अतिशय खराब आहे। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 159 वर पोहोचला असून 151 ते 200 यातील निर्देशांक खराब म्हणून गणला जातो, तर मागील 15 दिवसात अतिवाईट हवेची नोंद झाली आहे। नवी मुंबई उल्वे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर वायुदलाचं C-295 आणि सुखोई 30 या विमानांच्या यशस्वी लँडिंगनंतर आता इंडिगो एअरलाईनचं प्रवासी वाहतूक विमान नवी मुंबई विमानतळावर लँड होणार आहे। महाराष्ट्रातला दुसरा कोस्टल रोड नवी मुंबईमध्ये बनवला जातोय आणि या कोस्टल रोडला सूप कनेक्टिव्हिटी असणार आहे। हा कोस्टल रोड मुंबई येथील नवीन विमानतळ आणि अटल सेतूला जोडणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर विमानतळावरील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगला विलंब होत असल्याने संताप व्यक्त केला होता। मुख्यमंत्र्यांनी नागपूर विमानतळाची जबाबदारी स्वाती पांडे यांच्याकडून काढत जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईत वाढणारं हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी वेगानं उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। धूळ नियंत्रणासाठी घनकचरा विभागाकडून डेब्रिज संकलन आणि विल्हेवाटीवर भर देण्यात आला। एकाच दिवसात तब्बल 189 मेट्रिक टन डेब्रिज संकलन करून त्याची विल्हेवाटही लावण्यात आली आहे। धारावीचा कायापालट धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे। DRPPL नावानं स्थापन असणाऱ्या कंपनीचं नाव अचानक बदलून आता NMDPL असं करण्यात आलंय। आरटी प्रवेशाचं पोर्टल 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे। लवकरच वेळापत्रकांची घोषणा होणार असून 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आली आहे। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी मोहिमेमुळे देशातील 19 बड्या शहरात शाळांमधील विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये 22% वाढ झाली आहे। बंगळुरूमधील भारतीय व्यवस्थापन संस्थेकडून याबाबतचं संशोधन प्रसिद्ध करण्यात आलंय। पिंपरी चिंचवड शहरालगत वाढलेल्या औद्योगिक पट्ट्यांमुळे चाकण, राजगुरुनगर, आळंदी भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढतंय। पिंपरी चिंचवड महापालिकेनं देखील या संदर्भात 3 नगरपरिषदा मिळून महापालिका स्थापन व्हावी असा स्पष्ट अभिप्राय राज्य शासनाला पाठवलाय। PMPML कडून कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी ज्यादा बसेसचं नियोजन करण्यात आलंय। येत्या 1 जानेवारीला कोरेगाव भीमा दरवर्षीप्रमाणे विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम पार पडणार आहे। कोल्हापूरची सॉफ्टवेअर निर्यात 50% वाढली आहे। सध्या निर्यात 189 कोटींवर पोहोचली असून जगभरातील विविध देशांना पुरवठा करण्यात येतोय। सरकारी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांचं रेशन कार्ड रद्द होणार आहे। अनेक लोक पात्रता नसताना देखील रेशन घेत आहेत। अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय। हिवताप आणि डेंग्यूचे रुग्ण साधारणपणे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सापडतात, मात्र वातावरणातील बदलामुळे यावर्षी संपूर्ण वर्षभर अधूनमधून रुग्ण सापडले आहेत आणि त्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली असली तरी हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे।